इच्छा होती की तोरणा गडावर यायची आणि आज पूर्ण झाली ती. 2 आठवडे आम्ही हेच विचार करत होतो, तोरणा गडावर जायचंय, तोरणा गडावरती जायचंय. आणि आज आम्हाला मोका भेटला, ते पण. आणि आज आम्ही बघा तर भावानो बघू आता वरती अजून आपण आलोय, अजून गडावरती काय बघण्यासारखं आहे आपण बघू. बघा यांचे पाय पूर्ण बाद झालेत. म्हणजे हे लोक कामावर जातील का नाही जातील याची काही गॅरंटी नाही देऊ शकत. आणि पाचचा डॉन आमचं बोलतोय की जाणार आहे, आणि मुंगसला काय नाही जाणार. आमचं मुंगस आहे बघा, मुंगस गड चढला बाबा, मुंगस आमचा गड चढला. उतरताना आता काय हालत होईल? बघा काय नाही, मेंगाई देवी मंदिर या ठिकाणी आहे. आणि तुम्ही त्याच्या बॅक साईडला बघितलात तर ते काय आहे, महादेव मंदिर, तोरणेश्वर महादेव मंदिर. आणि गडावर मंदिर सुद्धा आहे. आतमध्ये फार अंधार आहे. एक फेरा घेऊ आपण मंदिराच्या वाटेत. तर हा एक फेरा आपला पूर्ण झालेला. मेघाई ही इथली ग्रामदेवता आहे. मेघ म्हणजे ढग आणि गाई म्हणजे आई, असा या शब्दाचा अर्थ होतो. असं म्हणतात मेल्यावर लोक स्वर्गात जातात, पण इथे तर जिवंतपणे स्वर्ग बघायला मिळतो. आता बघा की आम्ही ढगात आहोत असं आम्हाला वाटतंय. आणि असं म्हटलं जातं इथं मागितलेली इच्छा सुद्धा पूर्ण होते. दुःख दूर होऊ दे बघा सर्वांच्या आयुष्यातले. जर तुम्ही गडावर येत असाल तर आईचे दर्शन करायला विसरू नका. नाही नाही, आता मी तुम्हाला दाखवतो, महादेवाचं मंदिर दाखवतो तुम्हाला. बघा हे दादांचं बघा, इथं तुम्हाला बिस्लरी बिस्किट वगैरे सर्व मिळते, चहा पण आहे. हे बघा तोरणेश्वर महादेव मंदिर. तर नाही इथे ठेवू घे, इथे ठेवू. तर तुम्ही बघा आजूबाजूचा त्या बॅक साईडला बघाल तर कोकण दरवाजा आहे. आणि इथून आपण आत जाणार आहोत. 1 2 3 4 5 अशा पायऱ्या आहेत. इथून आतमध्ये गेलात तर बघा ह्या आमची मंडळी बघा आईशी दर्शन घेत आहे महादेवांचं. तर आता आपल्याला महादेवाचं दर्शन सुद्धा झालंय. तर गडावर हे 2 मुख्य महत्वाचे देवस्थान आहेत. देवांचा देव महादेव. नमस्कार. तर बघा हा आता कोकण दरवाजा आहे. आणि हा बघा कोकण दरवाजा आहे हा. आणि हा कोकणात जायला बघा बारीक बारीक पाऊस आहे. आणि इकडे बघा तुम्ही ढग परत जमा झाले तिथे. आणि इथला तुम्ही इथं बघा कसं बांधलेलं आहे. मंडळी आमची आता फार थकली का रे तुम्ही? नाही ना, नाही थकलेत अजून. त्यांना फिरायचं आहे अजून. काय गडावर शोध लावणार आहेत ते अजून. मला वाटतंय तुम्ही शोध लावून राहणार इथे. काय काय शोधणार, काय काय. तर आता आपण कोकण दरवाजापाशी आहोत.
गडावरील पश्चिमेचा भाग असं म्हटलं जातं. पुणे जिल्हा इथे संपतो व रायगड जिल्हा चालू होतो, म्हणून याला कोकण दरवाजा असं म्हटलं जातं. जेव्हा महाराजांनी हा गड जिंकला त्यावेळी महाराज याच दरवाजाने आत आले होते. तर आजही शिवभक्त जेव्हा तोरणा गडावर येतात तेव्हा इथे यायला विसरत नाही, कारण इथून तुम्हाला कोकणाचं दृश्य बघायला मिळतं. आता भले खाली धुकं असेल त्यामुळे आपल्याला खालचं काही दिसत नाही, कारण आता तोरणा फिरून झालेलं आहे. मी आता उतरण्याच्या मार्गावर आहे. जवळजवळ मी खालच्या टप्प्यावरती आलोच आहे. तर इथे येण्यासाठी धैर्य लागतं, पण इथून तुम्ही जाताना तुम्हाला एक वेगळाच अभिमान वाटणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही येणार असला तर नक्की या. थोडासा अवघड असा चढ आहे. तर हा व्हिडिओ एवढाच होता. परत भेटू पुढच्या व्हिडिओ.